मुंबई महामार्गावरील कसारा घाटाच्या घाटमाथ्यावर जो हा उंटदरी परिसर आहे हा पूर्णपणे जो आहे तो निसर्ग संपत्तीने नटलेला आहे। आता या परिसरात जे आहे ती धुक्याची चादर मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि या धुक्याचा आणि या संपूर्ण निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात काही पर्यटक यायचे जे आहेत ते आपल्या जीवावर उदार होऊन त्या धबधब्याच्या वर खाली उतरताना आपल्याला दिसत। अशा पर्यटकांवर सुद्धा कारवाई होण्याचे तितकेच गरजेचे आहे आणि आपल्या बरोबर आता येथे काही पर्यटक आलेले आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं ते जे इथं आले त्यांना या निसर्गाच्या वातावरणाबद्दल काय वाटतं, काय सांगणार आता? एकदम बेस्ट वातावरण हं. मला फिरण्या पर्यटकासाठी तर चांगलं एकदम बेस्ट वातावरण। तुम्ही कुठून आलात? मी खर्डीवर रेडी होणार का? दरवर्षी येतात? हा दरवर्षी येतो। आता इथे प्रत्येक 8-10 दिवसामध्ये एक ह्या टायमाला फेरी होते। तसं जर पाहिलं तर वन विभागाने जे येथे पर्यटक येतात त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते बॅरिकेडिंग केलेले आहेत आणि ठिकठिकाणी येण्या जाण्यासाठी जे आहे ते असे पायऱ्यांच्या स्वरूपाचे दगड लावून पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे पर्यटक आहेत ते निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे आलेले आहेत। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।